अशा ठिकाणी आलो आहे की साधारणपणे कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावरती निसर्गरम्य एक असं प्लेस आहे की तुम्ही मनापासून एन्जॉय करा. फक्त कोणाला बोलू नका. आता आपण प्रवास करणार आहे या टोटल रिसॉर्टचा, पण मी दाखवतो. चला माझ्याबरोबर. कोणाला बोलू नका आपण कुठे चालू आहे. डेस्टिनेशन वेडिंग साठी बेस्ट प्लेस आहे. म्हणजे लग्न करायचं जर ठरलं, आपलं नाही रे, आपलं झालंय ना. अरे म्हणजे जर कोणाला करायचं ठरलं ते इथे येऊन ते करू शकतात. म्हणजे हा विधी मंडप दिसतोय, विधी मंडप आहे. आणि मला वाटतं हे इथं छान लेक सारखं त्यांनी पण छान केलं. कोणाला सांगू नका. आता आपण डॉर्मेटरीमध्ये चाललो. या माझ्या लोकांची एकदम भारी राहण्याची व्यवस्था आहे. सुंदर बरे मस्तपैकी तिने सोफे मांडले, टीव्ही आहे, एकत्र मॅच बघू शकता, एकत्र टीव्ही तुम्ही मूवी वॉच करू शकता. अशा सगळ्या गोष्टी या डॉर्मेटरीमध्ये आहेत. मग फुल्ली एअर कंडिशन आहे. ओके, माझ्याबरोबर माझा मित्र आहे आनंद. आनंद, सांगू नको कोणाला. मला एक सांग, तुला कसं वाटतं? कसं वाटलं म्हणण्यापेक्षा कालपासून जे तुम्ही आम्हाला फिरवता इथे आणि तुमच्या मित्रांचं हे जे सगळं वैभव आहे हे खरंच कळायला पाहिजे लोकांना, तुमच्या मित्रांना. थोडा सांगू नको. काय तुला कसं वाटतं? अरे अप्रतिम. म्हणजे असं वाटतं की फुल महिन्याभराची रेस्ट झालीये आणि वी आर फ्रेश टू स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. ॲब्सोल्युटली. एकदम सुंदर. तुला कसं वाटतंय? फक्त सांगू नको कोणाला. खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि खूप हॉस्पिटॅलिटी खूप चांगली आहे त्यांची. मी तर असा विचार करते की माझा सगळा बीशीचा ग्रुप किंवा काय शाळेची पण काही ट्रिप येऊ शकते ऍक्च्युली इथे. परफेक्ट. फॅमिली फंक्शन सगळे खूप छान होतील इथे. जणांसाठी 6 वॉशरूम्स आहेत, 4 टॉयलेट, 6 बाथरूम्स. म्हणजे एकदम अडचण नाही, काही नाही. आणि माझ्या मागे तुम्ही एक टीव्ही बघताय, त्याचं खास कारण मी तुम्हाला सांगतो. फक्त सांगू नका कोणाला. काय की एक्झॅक्टली जेव्हा मॅच असते आणि एकत्र बघायचं असतं तर हा स्पॉट अतिशय भारी आहे. पण हा स्पॉट कोल्हापूरपासून 30 किलोमीटर आहे. सांगू नका कोणाला. अरे बापरे, सनसेट वा. सही आहे. सनसेट फक्त कोणाला बोलू नका. इकडे संपूर्ण या साईडला बघितलं ना, टोटल जंगल आहे. त्यामुळे तुम्ही तो जंगलचा फील पण तुम्ही मस्त घेऊ शकता. छान शांतपणे तुम्ही तर राहू शकता. आणि टेन्शन, स्ट्रेस वगैरे जे काय आहे ते एका दिवसात थोडंसं नॉर्मल नाही, भरपूर नॉर्मल. फक्त कोणाला सांगू नका. सांगू नका. इथं टर्फ आहे, फुटबॉल, क्रिकेट तुम्ही खेळू शकता. प्लीज का
सांगू नका. आता आम्ही चाललोय जंगल सूटला. कोणाला सांगू नका. आपण आलोय आता जंगल सूटला. हाऊसला. आवाज कमी. कोणाला सांगू नका. माझ्या मागे जे सूट्स आहेत ना ते जंगल सूट्स आहेत. म्हणजे काय, पूर्ण जंगलने भरले, पण त्याच्यामध्ये मस्तपैकी त्यांनी इतकी राहायची सुंदर उत्तम व्यवस्था केली. तुम्हाला मी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातोय. फक्त कोणाला सांगू नका. इकडे या. आता खरंच काय सांगू नका. हे फक्त लहान मुलांसाठी आहे. आणि मुलांनो, तुम्ही कोणाला सांगू नका की आपण कुठे आलोय. ओके, दाखवतो. या. कोणाला सांगू नका. छोटा भीम आहे, डोरेमॉन आहे आणि बरेच काही काही चिल्ड्रन्स प्ले मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त कोणाला सांगू नका प्लीज. किती मज्जा वाटते ना. किती छान वाटतंय. परत लहान झाल्यासारखं वाटतं. अरे संदीप, तू आम्हाला उठवलंस हो. ह्याच्यासाठी का? तुला बसायचं होतं? अगं मला पण थोडंसं लहानपणीसारखं एन्जॉय करायचं. नाही नाही, हे चिल्ड्रन्स पार्क आहे. चल 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 चल. पण एक काम कर. काय कोणाला सांगू नको. ॲक्च्युली हे चिल्ड्रन्स पार्क आहे आणि आता खरंच चिल्ड्रन्स आलेत खेळायला. हे मोठ्यांचं काम नाही आहे, फक्त लहानांचं काम आहे. पण होतं कसं, मोठ्यांना पण जरा लहानपण आठवतं म्हणून ते खेळतात, चालताय. पण फक्त कोणाला सांगू नका. खूप छान वाटतंय. एकदम लहान झाल्यासारखं वाटतं. खूप एन्जॉय करतोय. पण कोणाला सांगू नका. इकडे माझं शेकटलंय, फक्त कोणाला सांगू नका. आम्ही इथे लॉन वरती फोटो काढतोय. कोणाला सांगू नका. हम्म. हम्म. आपल्याला जायचंय रॉयल सूटला, पण कोणाला. हॅलो, आत्ता आपण आलोय रॉयल सूटमध्ये. इतका रॉयल आहे बॉस, विचारायची सोय नाही. पण काय, फक्त कोणाला सांगू नका. समोर बघा समोर. मी स्विमिंगला चांगलो आहे, कोणाला सांगू नका. ओके, स्विमिंग करून येतो. इथेच थांबा, जाऊ नका. पण कोणाला
प्रिया, कोणाला काय बोलू नका. आता मी जेवणाचा आस्वाद घेणार. आणि जेवण म्हणजे आज आहे रविवार, तर रविवारी मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन असतो. त्यामुळे आता मी जे काही खाणार आहे ते प्लीज कोणाला काय सांगू नका आणि कोणाला बोलू नका. मी आता जिथं उभा आहे ते माझ्या मागं विधिमंडप आहे. आणि ज्यांची लग्न आणि हे समारंभ जर करणार असतील, डेस्टिनेशन वेडिंग करणार असेल, तर त्यासाठी त्यांनी विधिमंडप इथं उभं केलं आहे. फक्त कोणाला सांगू नका. आणि एक्झॅक्टली त्यासमोर एक मस्त लेक पण केला, जे तुम्हाला बोटिंग करता येईल. बोटिंग केलं तुम्हाला मस्त एन्जॉय करता येईल. फक्त एक लक्षात ठेवायचं, हे जे काय तुम्हाला मी सांगतोय ते प्लीज कोणाला सांगू नका. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी जे दाखवलं, जे स्पॉट्स दाखवले, तुम्हाला मी सगळं अख्खं रिसॉर्ट फिरून दाखवलं. फक्त कोणाला सांगू नका, ओके? तर त्या काउंटीमध्ये काय काय आहे हे सगळं तुम्हाला कळालं. फूड अप्रतिम, आउटस्टँडिंग, व्हेज, नॉनव्हेज, तांबडा पांढरा एकदम भन्नाट. त्याच्यानंतर सर्विस उत्तम, हॉस्पिटॅलिटी एकदम भारी. फक्त कोणाला सांगू नका कुठं आलं ते. तुम्हाला बघायचे कुठं आलंय, कोणाला सांगू नका. कोणाला सांगू नका. सांगू नका. कोणाला सांगू नका. उर्मिला ग्रीन काउंटी.